आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 15. आरोही संयमपणे. येस सर, मी सिद्धी मॅडमला भेटायला गेले कारण त्या मुलींच्या बेपत्तीत त्यांचा काही संबंध असू शकतो असा संशय आहे. मी केवळ चौकशी करत होते, आरोप नाही. सत्या कडक पण संयमित. तुम्हाला माहीत आहे ना, खुनावरही संशय घेणं आणि ते स्पष्टपणे व्यक्त करणं यात फरक असतो. आपण पोलीस आहात. आपली जबाबदारी आहे की आपण कोणालाही अनावश्यक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. आरोही सर, तुम्ही म्हणताय तसं खरंय, पण काही वेळा फार काळजी घेतली तर गुन्हेगार सुटून जातात आणि या प्रकरणात काळजी कुणाची घेतली जाते हे मी समजू शकते. सत्या इनफ ऑफिसर परांजपे, या प्रकरणातून तुमच्या भावना बाजूला ठेवा आणि कामावर लक्ष द्या. सिद्धी या संस्थेच्या प्रमुख आहेत आणि त्यांचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. काय झालं होतं? सत्या काय एवढा चिडला होता हे जाणून घेऊयात आपण या भागात. चला तर मग. हॅलो सिद्धी मॅडम. सकाळी सकाळीच आरोही महिला सामाजिक संस्थेमध्ये गेली होती. ओ हाय आरोही मॅडम. आणि तिला असं आपल्या संस्थेत पाहून सिद्धीला आश्चर्य वाटलं होतं. बसा ना. तिने तरी आपल्या चेहऱ्यावरचा राग, भीती सर्व मनातच दाबून तिला हसून पाहत बसण्यासाठी सुचवलं. नको, मी बसण्यासाठी नाही आले. तसंही माझं काम फक्त 2 मिनिटाचं आहे. हे आधार तिथे स्वीकारलं तर उगाच माझीही आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचाही स्पेशल वेळ स्पॉईल होईल. ती त्या गॉगलमधूनही आरपार पाहत सिद्धीला बोलते. नो, असं काही नाही. तुम्ही बसून बोलू शकता. वाटल्यास आधार तीर्थ नाही करत. ती उगाच आपल्या केसांशी खेळत तिला वरवर हसून म्हणते. बरं, जसं तुम्ही म्हणाल तसं. म्हणत शेवटी तीही खुर्चीवर बसतेच, पण एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून. आता डोळ्याला लावलेला तो काळा गॉगल ऐटीतच ती आपल्या वर्दीला अडकवते. आता बोला. सिद्धी तिला न्याहाळताच बोलते. काही चांगली बातमी आणली आहे का? म्हणजे आमच्या संस्थेच्या त्या 10 मुली सापडल्या आहेत का? तिनेच पुढं विचारलं. चांगली की वाईट ही न्यूज समजल्यावरच कळेल, पण अफसोस आहे मला की त्या 8 मुली अजूनही बेपत्ता आहेत, तिने दिलगिरी व्यक्त करत म्हणते. 8 नाही ऑफिसर, तुमची काहीतरी चूक होती. त्या 10 जणी होत्या. तिने बोलताना इकडे तिकडे पाहिलं. हो, पण 2 जणी आम्हाला सापडल्या आहेत असं मला सांगायला आवडेल तुम्हाला. पण त्या 8 जणी? ती अजूनही अफसोस करतच बोलत होती. अरे वा, ही तर चांगली न्यूज दिली तुम्ही. निदान 2 तरी सापडल्या. पण तुमचं माझ्याकडे काय काम? सिद्धीच्या बोलण्यात नकळत एक थरथर होती, एक दबावपूर्वक थरथर. कदाचित ही न्यूज तिने अपेक्षित केली नसावी. हो, कारण आता त्या 8 जणींचा शोध घ्यायचा आहे. आरोहीची नजर उफ समोरच्याला घायाळ करत असे. एक वेगळीच कडक नजर असे समोरचा जर गुन्हेगार असेल तर. आत्ताही तशीच नजर रोखत बोलत होती ती सिद्धीला. हा ना, मग जा ना, आधी त्या 8 जणींना शोधा. मला खात्री आहे की तुम्ही शोधालच. ती थोडीशी हायपर झाली होती. पण का? हो, ते शोधायला, आय मीन तुम्हाला विचारायला आली आहे. ती आता थेट मुद्द्यावर येत बोलते. बोलण्यात एक स्थिरता होती. व्हॉट यू मीन? काय म्हणायचं काय आहे तुम्हाला नक्की ऑफिसर? त्या 8 जणी काय मी बेपत्ता केल्या आहेत का? आता मात्र सिद्धी रागात बोलते. मी असं कधी म्हणाले की तुम्ही बेपत्ता केल्यात? मी तर बस. आरोही आता कुस्तीत हसत म्हणते. फालतूची बकबक मी ऐकून घेणार नाही ऑफिसर. तुम्ही माझ्या फ्रेंडच्या कलिग आहात आणि केस तुमच्याकडे आहे हे कळाल्याने एक सतर्क नागरिक म्हणून तुमची मदत करत होते. पण तुम्ही तर. ती आता बडबड करत बोलते.
फालतूची बकबक करायला माझ्याकडे इतका वेळ नाही. पण लक्षात असू द्या, आमचंही लक्ष आहे म्हटलं तुमच्यावर. आरोही उठून उभी राहत हाताची घडी घालत म्हणते. ऑफिसर, आत्ताच्या आत्ता तुम्ही निघून जा इथून. आउट. तसं आता सिद्धी जोरात ओरडते आणि एक बोट आपल्या केबिनच्या दाराकडे दाखवते. तसं आरोही फक्त आपल्या हाताची 2 बोटं डोळ्यांकडे निर्देश करत माझं लक्ष आहे असं खुणावते आणि शूजचा आवाज करत निघूनही जाते. काय समजतात काय हे स्वतःला? सिद्धी आपल्या केसांना दोन्ही हाताने घट्ट पकडून बोलते आणि एक दीर्घ श्वास घेत लगेच टेबलावरचा पाण्याचा ग्लास मोकळाही करते. सत्या, सत्या म्हणतच सिद्धी त्याच्या केबिनमध्ये ओरडत येते. आली बया. मला वाटलंच नव्हतं इतक्या लवकर आपल्या प्रिन्सिपॉलकडे तक्रार करायला येईल. आरोही तिला असं ओरडत आलेलं पाहून फाईलमधून डोकं वर करत मान नकारात्मक हलवत स्वतःशीच बोलते आणि परत आपली मान फाईलमध्ये गुंतवते. जणू तिचा आणि हिचा काडीचा संबंध नसावा. काय झालं असेल हो आरोही मॅडम? या सिद्धी मॅडम का असतील रागात? तोच गॉसिपला एक नवीन विषय मिळाल्याने इन्स्पेक्टर रुद्र तिच्याजवळ विचारतो. कदाचित ना त्यांच्या घराला आग लागली असेल. आरोही उगाच विचार करते असं दाखवून बोलते. काय सांगताय? रुद्र जोरातच ओरडतो. पण आग घराला लागली तर ती विझवायचं सोडून ते आपल्या सत्या सरांकडे कशाला यायचं ना? त्यांनी अग्निशामक दलाला बोलवायचं. आपले सत्या सर थोडीच ते काम करतात. रुद्र कन्फ्यूज. एवढं कळते ना इन्स्पेक्टर रुद्र, आणि तुम्ही मला विचारत आहात तर मला काय माहीत असणार? मीही तुमच्यासारखीच इथे सकाळपासून काम करत आहे ना. ती त्याला थोडं रागवतच बोलते. काही असेल तर थांबा थोडा वेळ, कळेलच स्टुडंट काय तक्रार घेऊन गेला आहे आपल्या प्रिन्सिपॉलकडं. ती सत्याच्या केबिनकडे पाहत एक उसासा सोडत बोलते. स्टुडंट? प्रिन्सिपॉल? आता हे कोण? तो मात्र डोकं खाजवत विचारतो. पण आरोही काही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहते. तसं तो समजल्यासारखं करतो आणि आपल्या डेस्कजवळ जातो. काय चाललंय सिद्धी? बरी आहेस ना? एवढं तंतन करत यायला काय झालं? इकडे सिद्धी आत येताच सत्या हातातील फाईलीतच पाहत हसून म्हणतो. डोंगराला आग लागली की तुझ्या घराला? पण ती काही बोलत नाही म्हणून तो वर चेहरा करत हसूनच बोलतो. ती मात्र रागातच त्याला पाहत असते. आता नुसती रागात पाहणार आहेस की बोलणारी आहेस काही? तो आता फाईल टेबलवर ठेवत स्वतः टेबलवर बसत बोलतो. काय बोलायचं आहे सत्या? इथे तुझे ऑफिसर माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्यावरच नाही ते आरोप करत आहेत. ती थोडी रडतच बोलते. व्हॉट डू यू मीन? तू कुणाबद्दल बोलत आहेस? पण त्याला तिचं काहीच कळत नव्हतं. तुझी ती ऑफिसर आरोही तुझी कलिग आहे म्हणून? फक्त म्हणून मी एक सतर्क नागरिक म्हणून मदत करत होते. असं म्हणून ती सकाळी तिच्या ऑफिसमध्ये घडलेला वृत्तांत जसाच्या तसा आणि थोडं तिखट मसाला तो बनता है ना बॉस त्याला सांगते. डोळ्यातील पाणी की मगरमच्छ असू हे नंतर कळेल. थांबत नव्हतं बोलताना. तो तिचं बोलणं होताच तिच्या पाशी जातो आणि खिशातील रुमालाने तिचे डोळे पुसतो. डोंट वरी, मी बघतो काय ते, तो बोलतो आणि केबिनमधूनच आरोहीला कॉल करतो. आलं प्रिन्सिपलचं बोलावणं. तयार राहा आरोही मॅडम त्यांचा प्रत्येक बाण झेलायला. ती कपाळावर आठ्या पाडत स्वतःशीच बोलते आणि तो लँडलाईन उचलते. मिस आरोही, कम इन माय केबिन लगेच. समोरून बुलंद आवाज. तिला काही म्हणायच्या आत फोन कट. तशी ती परत एक उसाचा सोडत हातातल्या रिसिव्हरकडे पाहते आणि तसाच तो फोन ठेवून त्याच्या केबिनमध्ये येते. हे सर्व काय ऐकतोय मिस परांजपे? तुम्ही सिद्धीला का भेटायला गेला होता? सत्य ती आत येताच तिच्यावर कडक नजर रोखत तिला विचारतो. येस सर. ती मान खाली घालून उभी होती कारण सत्या सर खूप जवळ होते सिद्धीच्या. तिचे अश्रू जे पुसत होते नेमकं ते आरोहीने पाहिलं होतं आत येताना. शिवाय तिचा अश्रू पाहून सत्याचा चेहरा पडला होता. काळजीही दिसत होती. इतकं रिॲक्ट करत आहेत की जणू ती त्यांची कोणी लागते.
अशा प्रकरणात कुणीही दोषी असू शकतो. अशा प्रकरणात कुणीही दोषी असू अगर नसो, संशयाची सुई तर सर्वांवर असते आणि कसून चौकशी करणे हेच आपल्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलिसांचं काम आहे हे समजत नाही का सत्या सरांना? ती मनातच विचार करत होती. येस सर, ती मान खाली घालून उभी होती. मी काय विचारतोय मिस आरोही? तो आता जोरात ओरडतो तसं ती आता त्याच्याकडे पाहायला लागते. सुंभासारखं नुसतं उभा राहून काय होणार आहे? मला सांगा की काय चालवलं आहे तुम्ही? मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं की या केसपासून अलिप्त राहा म्हणून. ही माझी केस आहे, माझी मी हँडल करेन. मग तरीही तुमचं नाक का खुपसत आहात? तो चांगलाच तापला होता. सॉरी सर, आय नो दॅट, पण मी माझं कर्तव्य करत होते आणि जर एखाद्यावर संशय आला तर आपण निदान चौकशी तर नक्कीच करतो. ती खाली मान घालून बोलत होती, पण जे काही मनाला आत्ता वाटत होतं ती ते स्पष्ट बोलत होती. बस झालं मिस आरोही, प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो आत्ता की बेकसुरांवर उगाच आरोप लावून त्यांना त्रास देऊ नका. सिद्धी ही माझी चांगली मैत्रीण आहे. मी तिला चांगलं नसल ओळखत तरी मला माहीत आहे तिने यात काहीच केलं नाही. पण तरीही, आता तो बोलता बोलता आरोही भोवती फिरत एक बोट उंचावत म्हणतो, तरीही या शब्दावर जोर देऊन, तरीही मी स्वतः तिची चौकशी करेल. तो बोलतो तशी सिद्धीबरोबर आरोही आता त्याच्याकडे दचकून पाहायला लागते. मिस आरोही, असं समजू नका की, तो तिला असं दचकताना पाहून कुस्तीत हसत म्हणतो. तुमचं म्हणणं मला पटलं आहे. मला फुल कॉन्फिडन्स आहे की ते बेकसूर आहे आणि जर तसं घडलं तर. तो आता बोलता बोलता खांद्यावर सिद्धीच्या हात ठेवतो. नकळत सिद्धी जरा त्याने बावरते. ती थोडा खांदा आपला मागेही घेते. तर आता पण का कोण जाणे, आरोहीच्या अंगात वेगळंच पुरून चढलं होतं. कदाचित ती बरोबरच आहे हे आता सिद्ध होईलच या मतांवर ती ठाम पोचली होती. तर मी ही केस तुम्ही म्हणता तसं सोडायला तयार आहे. ती आता त्याला चॅलेंज दिल्यासारखं बोलत होती. ओ रिअली आरोही? पण तसंही तुला ही केस सोडावीच लागणार आहे, तो हसून आता म्हणतो. आल्यापासून तिला तो पहिल्यांदाच एकेरीवर बोलला होता, तेही नकळत, दोघांच्याही. ते वेळ आल्यावर बघू सर, ती सर या शब्दावर जोर देत म्हणाली. ती त्याला आता टशनही देत होती, पण तिकडे सिद्धीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते का? ती या दोघांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हती. पण का? आरोही तिच्याकडे असा विचार करतच एक नजर तिलाच पाहत त्यांच्या केबिनमधून बाहेरही गेली होती. डोंट वरी सिद्धी, आय नो तू बेकसूर आहेस. तो आता तिच्याकडेच पाहत आपल्या खुर्चीत जाऊन रिलॅक्स बसला. एवढी मोठी केस चालली होती, पण हा मात्र आज शांत वाटत होता चेहऱ्यावरून. हो, ते मला माहीत आहे. ती मात्र कसनुसं हसली आणि बरं, मी येते, कामं आहेत भरपूर. किंचित हसत आली तशी निघूनही गेली तडफडत. पण जातानाही आरोही आणि तिने एकमेकांना चांगली स्टेशन दिली, जे पूर्ण चौकी पाहत होता. तर हा मात्र आता निवांत टेबलवर दोन्ही पाय ठेवून दोन्ही हात खुर्ची मागे ठेवून मस्त रेलून बसला होता. माझं काही चुकतंय का या केसबाबत? तो आता विचारही करत होता. केसची स्टडी परत एकदा त्याने केली आणि नकळत आपण काही धागादोरा सोडत आहोत असं त्याला वाटून गेलं एकदा. हां मिस आरोही, थोड्याच वेळात त्याने तिला कॉल केला. जरा आत या. ओके सर, म्हणत तीही लगेच त्याच्या केबिनमध्ये आलीही पुढच्या 2 मिनिटात. कारण कामही तसंच आता गंभीर होतं. आता बोला, तुम्ही सिद्धीवर का संशय घेत आहात? त्याने तिच्यावरच नजर रोखत विचारले. सर, आपण पोलीस आहोत आणि संशय तर, ती बोलत होती पण त्याच्या आता कपाळावर आठ्या पडल्या आणि त्याने हातानेच नाहीचा इशारा केला. डोळे मिटलेले होते. मिस आरोही, प्लीज मला आता हे सर्व सांगू नका. तो डोळे मिटूनच बोलतो. मला तुमचं ते ज्ञान नको जे मला ऑलरेडी समजलं आहे. मला आता खरं कारण सांगा की तुम्ही तिच्या मागे हात धुवून का लागला आहात? की फक्त. त्याने आता बोलता बोलता शेवटचं वाक्य उच्चारताना
तिच्याकडे डोळे उघडून नजर रोखली. काय सर? की फक्त? पण तिला मात्र समजलं नाही की त्याला नक्की काय म्हणायचं आहे. हेच की मी तुम्हाला या केसपासून दूर केलं म्हणून तुम्ही तिच्यावर आरोप तर नाही ना करत? आता त्याने आपली एक भुवई उंचावत विचारतो. खरं तर मनात होतं की ती माझी मैत्रीण आहे म्हणून जेलसी म्हणून, पण त्याने ते सर्व विचार मनातच दाबले नकळत. व्हॉट डू यू मीन सर? हे असलं काही करायला माझ्याकडे वेळ नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ती तुमची फ्रेंड आहे आणि म्हणून मी तिच्यावर आरोप करत आहे तर लेट मी क्लिअर. तिला आता का कोणास ठाऊक, पण बोलताना श्वास फुलला होता. तीही आता नकळत बोलून गेली होती, ज्यामुळे तो तिच्याकडे चमकून पाहायला लागला, कारण हेच तर त्याचे वर्ड्स होते जे मनात वाऱ्यासारखे घोंगावत होते. माझ्याजवळ त्यांच्या विरोधात एक पुरावा लागला आहे आणि म्हणूनच मी त्यांची चौकशी करत आहे, ती आता आत्मविश्वासाने बोलली. पुरावा? आणि तो काय? तुम्हाला आधी तुमच्या सिनियरशी बोलावं असं एकदाही वाटलं नाही मिस आरोही? आवाजात कमालीचा राग होता आता त्याच्या. ॲक्च्युली सर, कालच हा मला कळाला आहे. आज याबद्दलच बोलणार होते तुमच्याशी आणि मोठ्या सरांशी. तिला आता आपली चूक उमगली, कारण आधी आपण आपल्या सिनियर्सना विश्वासात घ्यावं हा विचार खरंच आज तिच्या डोक्यात आलाच नव्हता. मान्य होतं की तिला या केसचं इन्चार्ज केलं होतं, पण शेवटी सिनियरला सांगणं आधी तिचं कर्तव्य होतं, जे ती आज चुकली होती, तिच्याही नकळत. कधी? मॅडम, तुम्ही आधी आरोपाला सांगून आला आहात की तू गुन्हेगार आहेस आणि आम्हाला माहीत आहे. मी आता माझा बँड घेऊन तुझी बँड वाजवायला येत आहे. हे तर असं झालं की चोर चोरी करण्याआधी फोन करून सांगतोय की मी तुमच्या घरी आज डाका टाकणार आहे. तो तिच्यावर अजूनही नजर रोखूनच होता. सोबत बोलताना आता दात ओठही खात होता. पण सर, पुरावा तिच्या विरोधात असला तरी तो फक्त संशय, ती बोलते. पुरावा काय आहे? त्याने तिला पूर्ण इग्नोर केलं आणि पाणी पीत पीत विचारलं. तशी ती त्याच्याकडे पाहायला लागली, सांगू की नको या भावनेत. त्या इन्स्पेक्टर आरोही खूप शहाण्या समजत आहेत. त्यांना माझ्यावर संशय आला आहे. चौकीतून बाहेर पडताच सिद्धीने कुणाला तरी कॉल केला होता. घाम पुसतच ती आता बोलत होती. हो, मला कळते. त्या दिवशी मी, म्हणून तर माझ्यावर संशय जाऊ नये म्हणून त्या सत्याच्या केबिनमध्ये तुमचं काम होईपर्यंत बसले होते. पण माहीत नाही काय झालं. ती आरोही तरी तिला काहीतरी पुरावा मिळालाय असं म्हणते. शिवाय 2 मुली सापडल्यात आपल्या तिला. आता तेच कसं ते कळेना. ती चांगलीच परेशान झाली होती. हे सारखं सारखं चेहऱ्यावरचा घाम पुसताना कळत होतं तिच्या. क्रमशः. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.